तुम्ही प्रेमाचा प्रेम कृष्णाच्या चरणी अर्पण करतात पण नाही प्रेमाचा स्वीकार करू शकत तेव्हा तुमच्याशी लग्न केव्हाही करू शकत नाही तुमच्या प्रेमाचा स्वीकार मी केव्हाही करू शकत नाही मी क्षमा करा थांबा म्हणते तुम्ही माझ्याजवळ का क्षमा मागता हो जिथं तुम्ही चुकलातच नाही तिथं मला क्षमा करण्याचा का अधिकार आहे अहो आगळी माझ्या हातून घडली मी चुकले कारण मी तुमच्या समोर व्यक्त झाले तुम्ही माझ्या समोर नाही आणि म्हणूनच तुम्ही क्षमा मागण्याची गरज नाही आणि बरोबर आहे हो तुमचं काही चुकलं नाही कारण सामान्य घराण्यात माझा जन्म झाले आणि असं असताना माझ्या समेत उद्या एक लग्न तुम्ही केल्यानंतर हा समाज काय बोलेल या गोष्टीचा तुम्ही विचार करतात कारण एका सामान्य कन्येसमेत तुम्ही लग्न केल्यानंतर या समाजातील तुमची प्रतिष्ठा क्षणभर धुळीला मिळणार आहे आणि म्हणून त्या प्रतिष्ठापोटी तुमच्या जीवनातील मान सन्मान आम्ही पूर्णपणे ओळखतोय या समाजातील मान सन्मान आम्ही ओळखतोय कारण बरोबर आहे तुमचं गरिबाची किंमत तुम्हाला नाही कळणार गरिबाची किंमत फक्त गरिबालाच कळू शकते गरिबाची किंमत श्रीमंताला नाही कळू शकत त्याची जाणीव नाही त्याला होऊ शकत कारण तुमचा मान सन्मान तुमची प्रतिष्ठा या विश्वात फार मोठी आहे ना कारण विश्वाला सामान्य करणं जन्माला आली पोळी विकते लाकडं विकते आणि स्वतःचा उदरनिर्वाह परिपूर्ण करते म्हणून माझा स्वीकार करत नाही का बरोबर आहे तुमच्या योग्यतेची मी तुमच्या पात्रतेची तुम्ही बोलून दाखवायचं पण तुझा मुखातून दुखवत्या बाहेर पडले तेव्हा तू गरीब झाला जन्माला आले घरात माझा जन्म झाला आणि म्हणून मी तुला स्वीकार करू शकत नाही राजा तुझ्या असा नव्हे का केवळ श्रीमंत गरिबाची भिंत केव्हा तुम्ही केलं नाही श्रीमंत गरिबाची केव्हा भेदाभेद केला नाही आणि हे त्यांच्या मुखाच्या मुखातून बाहेर बोलत असेल नाही माझ्या मुखातून येणारे मुखोद्गार मी लग्न करेन तुझ्याशीच करीन मी लग्न करीन मोळी विकणाऱ्या